आम्ही त्याला फासावर लटकवू किंवा आम्ही त्याचा जो काय करायचं आहे ते करू। तेव्हा मुख्यमंत्री सध्याचे गृहमंत्री यांनी सांगितले की असं करता येणार नाही। महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे। आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून आरोपीला शिक्षा देऊ। त्यानंतर या सगळ्या आंदोलकांवरती दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले। त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता तर आरोपीला शिक्षा द्या। आणि आरोपी एक नव्हता, ज्याला आज एन्काउंटर केला असं दाखवतात तो आणि संस्थेचे चालक संचालक असं मोठं ते एक सर्कल आहे। पण एकाच आरोपीला अटक केली आणि परत त्यांना जे गुन्हे दाखल केले आंदोलकांवर ते असे नाही गुन्हे दाखल केले, त्यांच्या घरात घुसून खेचून त्यांचे गुन्हे दाखल केले, त्यांची धिंड काढली। आता माझी मागणी अशी आमची आहे, एन्काउंटर खरं की खोटं हे जनतेला माहिती आहे काय आहे। ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले मग ते गुन्हे का दाखल केले तुम्ही? आंदोलकांची जी मागणी होती तीच तुम्ही केलेली। आंदोलकांवरचे गुन्हे आधी मागे घ्या सर्व। दुसरा माझा मुद्दा असा आहे, आरोपीच्या हातात बेड्या आहेत, मी ट्विट केलं आहे। आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे, आरोपीच्या हातात बेड्या आहेत, आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे, तरीसुद्धा कल्याण जंक्शनला तो आरोपी म्हणे पोलिसांची बंदूक खेचतो आणि गोळीबार करतो। संडास साफ करणारा पोरगा गोळ्या कधी चालवायला लागला? त्याला गोळ्या चालवायचं ट्रेनिंग कोणी दिलं? का आतमध्ये तुरुंगात असताना ह्याच लोकांनी त्याला दिलं? बुरखा आहे, हातात बेड्या आहेत, 24 वर्षाचा तो गुन्हेगार आहे, आरोपी आहे, भयंकर आहे। तर तो 24 वर्षाचा संडास साफ करणारा माणूस मुलगा पोलिसांना कमरेला लटकवलेली बंदूक खेचून घेतो असं म्हणतात। बरं पिस्तूल लॉक असतं, पिस्तूल लॉक असतं ना। हे सगळा प्रकार संशयास्पद आहे। कोणाला तरी वाचवायचं आहे या प्रकरणामध्ये। मोठे मासे हे जे कोणी आहेत भाजपशी संबंधित संस्था चालक ज्यांनी CCTV फुटेज लगेच गायब केलं, का आपण गुन्हेगार नाहीत ना मग CCTV फुटेज का गायब केलं? याचं उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीसांनी।